ओम गम ओम श्री गुरु शरणम. यती चक्रवर्ती श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी. लेखक श्री आनंद स्वामी. आजचा आपला दिवस आहे 16वा. ही छाटी तुझं रक्षण करील. संन्यस्त वृत्तीने राहणारे सखाराम पंत अधूनमधून नृसिंहवाडीत जाऊन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या पावन सहवासात राहत असत. आत्मचिंतनात तल्लीन होत असत. पुत्र कृष्णाची आध्यात्मिक उपासना आणि आवड पाहून त्यांच्या मनी आलं, कृष्णाजीला महाराजांच्या चरणी घालावं, त्यांच्या कृपा कटाक्षाने धन्य करावं आणि आपलं उर्वरित आयुष्य श्रीचरणी घालवावं. 1906 साल उजाडलं. ते भाग्याचं लेणं लेऊनच. पौष पौर्णिमेस सखाराम पंतांबरोबर कृष्णाजी नरसोबाच्या वाडीस दाखल झाला. कृष्णामाईच्या परम पावन पात्रात बुडी मारताच कृष्णाजीला धन्य धन्य झालं. श्री पादुकांचं दर्शन घेऊन त्यांनी करुणा भाकली. हे प्रभो, या मानव जन्माचं सार्थक करा, सद्गुरू भेटवा आणि सेवा करून घ्या. तो सद्गतीत झाला. त्याच्या नेत्रातून अश्रू ओघळू लागले. हा माझा मुलगा कृष्णाजी आपल्या दर्शनासाठी आणला आहे, सखाराम पंत थोरल्या महाराजांना विनम्रपणे सांगत होते. जवळच कृष्णाजी उभा होता. महाराजांची तपपुनीत तेजस्वी दृष्टी कृष्णाजीला न्याहाळीत होती. त्यांनी त्याला जवळ बोलवलं. पाठीवरून हात फिरवत कुशल विचारलं, पंत, याची पत्रिका आणली आहे का? महाराज चटकन म्हणाले. सखाराम पंतांनी हातातच ठेवलेली पत्रिका पटकन पुढे केली. क्षणभर त्या पत्रिकेवरून दृष्टिक्षेप टाकीत महाराज म्हणाले, बाळ, आता तू आमचा झालास. तुला संसार सुख नसलं तरी ब्रह्मानंद प्राप्ती जरूर होईल. सद्गुरु कृपेने अध्यात्म ज्ञान प्राप्त होऊन नरदेहाचं सार्थक होईल. विलासी वृत्तींना आवर घाल, एकभुक्त राहा, त्रिकाल स्नान कर, एकांतात श्री दत्तात्रेयांची उपासना जागरूकतेने कर, श्री गुरुचरित्र वाचन करीत राहा. महाराज स्वतः उठले. त्यांनी एक लक्षणयुक्त शाळीग्राम झोळीतून काढला. तो कृष्णाजीच्या हाती ठेवून आराधना कशी करायची याची मोठ्या प्रेमाने त्याला माहिती दिली. ही छाटी तुझं रक्षण करील असं म्हणत आपली नेसायची एक छाटी प्रसाद म्हणून दिली. आणखी एक भिक्षेची छोटी छाटी अन्नपूर्णेचा चिरंतन प्रसाद म्हणून त्याच्या हाती ठेवीत थोरले महाराज म्हणाले, बेटा, ही अन्नपूर्णा म्हणजे कल्पतरू आहे. तुझ्या घरी ही कायम सुरू राहील, प्रसन्न राहील. कृष्णाजीला पोटाशी धरून महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. नजरेला नजर भिडवली. सारं असमंत तेजात विलीन होत आहे, विरघळत आहे असं थरथरणाऱ्या कृष्णाजीला जाणवत होतं. मूर्तिमंत चैतन्यात तो नाहत होता. सारं विसरून तो समाधी सुखात तल्लीन झाला होता. हे सारं अनिमिष नेत्रांनी पाहणारे सखाराम पंत सुखावले होते. श्री कृष्णाजी सखाराम टेंबे म्हणजेच पांगरे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील थोर सत्पुरुष श्री स्वामी शिवानंद महाराज. मी गुरु आज्ञेचा सन्मानच केला. श्री बाबू महाराजांनी श्री वामनरावजी गोळवणी महाराज यांच्याशी योग मार्गाबाबत बरीच चर्चा केली. श्री स्वामी महाराजांनी दिलेले योग मार्गाबाबतचे एक पुस्तकही वाचले आणि अखेर यथाकाल श्री गोळवणी महाराजांकडून योग दीक्षाही घेतली. साधन आणि भेटीगाठी वाढत गेल्यामुळे परस्परात आपलेपणाही वाढला. एकदा सहज अतिनम्रपणे श्री बाबू महाराज श्री गोळवणी महाराजांना म्हणाले, महाराज, आपल्याला ज्येष्ठ श्रेष्ठ समर्थ सद्गुरू परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी अनुग्रह देऊन साधना दिली आहे. आपल्याला थोरल्या स्वामी महाराजांचा देवदुर्लभ सहवासही लाभला आहे. असं असून आपल्याला बंगाली सत्पुरुष परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांकडून सहज योगाची दीक्षा घ्यावी असं का वाटलं? मनी आलं ते विचारलं, पण राग नसावा. मनी आलेलं विचारलं ते बरंच झालं. राग नाही, पण आवडलं. साधन अनुष्ठानासाठी मी नर्मदा किनारी होशंगाबादला होतो. तिथे शक्तिपात दीक्षा संस्काराचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. थोडं आश्चर्य वाटलं, कुतूहल जागं झालं. हा काय प्रकार आहे ते समजून घेण्याची इच्छा झाली.
बंगाली स्वामी महाराजांसमोर थोडं बोलणंही झालं. आपल्यालाही दीक्षा लाभावीशी वाटली. पण मग पुढे काय झालं? पूर्वीच आपण श्रेष्ठ सत्पुरुषाचे अनुग्रहित असताना मग पुन्हा अन्य सत्पुरुषाकडे ही सहज योगाची दीक्षा घेणे उचित ठरेल का? हा निष्ठा व्यभिचार तर होत नाही ना? हे विचार सतत मनात गळत होते. मग बेचैन होतो. नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं. कळवळून थोरल्या महाराजांना प्रार्थना केली. अरे वा, छान. रात्री निद्राधीन झालो. पहाटे प्रखर प्रकाशात श्री गुरुदेव थोरल्या महाराजांचं दर्शन झालं. ते हसून म्हणाले, वामन, शक्तिपात दीक्षा घेण्यास हरकत नाही. जाग आल्यावर खूप खूप आनंद झाला. श्री गुरुदेवांची ही आज्ञा प्रमाण मानून मी योग दीक्षा घेण्याचं ठरवलं. बंगाली स्वामी महाराजांनी मोठ्या आनंदाने मला सहज योगाची दीक्षा दिली. एवढंच नाही तर पुढे इतरांना दीक्षा देण्याचा अधिकारही प्रदान केला. मी गुरु आज्ञेचं पालन केलं. गुरु आज्ञेचा सन्मानच केला. भरल्या डोळ्यांनी श्री गुळवणी महाराज म्हणाले, पत्रावळी लावल्यानेच ज्ञानप्राप्ती होते. साधकाला ज्ञान कशामुळे होतं आणि कसं होतं हे आपण परमकृपाळू होऊन मला सांगाल का? असा प्रश्न ब्रह्मलीन वंदनीय श्री केशवरावजी जोशी यांनी ब्रह्मलीन परमपूज्य श्री वामनरावजी गुळवणी महाराज यांना विचारला. श्री वामनरावजी गुळवणी महाराज पटकन म्हणाले, अरे, पत्रावळी लावल्या की ज्ञान होते. पत्रावळी लावण्याचा आणि ज्ञानाचा खरोखरीच काय संबंध आहे महाराज? अवाक आणि आश्चर्यचकित होऊन श्री केशवरावजी म्हणाले, अरे केशव, त्यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. पण महाराज, तो कसा? सांगतो. मी ज्यावेळी थोरल्या स्वामी महाराजांच्या सहवासात होतो त्यावेळी ते सकाळी उपनिषदांचे पाठ देत असत किंवा वेदांताचे ग्रंथ समजावून सांगत असत. इतर वेळीही प्रवचने करीत. मग मी एकदा श्री स्वामी महाराजांना विचारलं, मी आपले पाठ किंवा प्रवचने ऐकण्यास येऊ का? नको नको, तू तिकडे मुळीच येऊ नकोस. हल्ली बरीच मंडळी महाप्रसादासाठी इथे येत असतात. त्यांच्यासाठी तू पत्रावळीच लावत जा. श्री स्वामी महाराजांनी मला आज्ञा केली. त्यावर कसलाही प्रतिप्रश्न न करता, कसलाही विचार न करता मी पत्रावळी लावण्याचं काम करीत राहिलो केशवा. त्या सेवेमुळेच मला ज्ञानप्राप्ती झाले. श्री केशवराव शांतपणे सारखे ऐकत राहिले. अधिक खुलासा करताना श्री गुळवणी महाराज पुढे म्हणाले, प्रत्येक साधकाने आपल्या श्री सद्गुरुनाथ महाराजांच्या आज्ञेचं अक्षरशः पालन केलं पाहिजे. हे का, कशासाठी असे प्रतिप्रश्न त्याने कधीही करता कामा नयेत. मनपूर्वक सेवारत राहिल्यावर त्यांच्या अंतःकरणातील सर्व विकार, बंध, पाश, विक्षेप, मल हळूहळू नष्ट होऊन पुढे कालांतराने श्री शिवशक्तीचे सामरस्य होते. हेच खरं ज्ञान आहे बरं का केशव. श्री केशवरावजींनी श्री गुळवणी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री गुरुदेव दत्त.